नमस्कार. आवाज भारती मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भूस्खलनाचा धोका. मुंबई उच्च न्यायालयाचा खाणकामाला दणका. ठोठावला 190 कोटीचा दंड. मैत्री भेटायला बोलवलं. अत्याचार. 15 वर्षीय मुलीबरोबर खोलीत नको ते घडलं. परिसरात खळबळ. रस्त्यावर झाडाची फांदी कोसळली. मोटरसायकलवरून जाणाऱ्या आईसह मुलाचा मृत्यू. घरातले साखर झोपेत. वाहतूक पोलिसांना टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेत आयुष्य संपवलं. बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागाव पोलिसात गुन्हा दाखल. लग्नात 30 लाख रोकड, 30 तोळे सोन्याचा हुंडा. हार्ट सर्जन नवऱ्याचं लफडं. 28 वर्षीय डेंटिस्टनी आयुष्य संपवलं. साखरपुड्याहून निघालेल्या कारवर हल्ला. चिमुरडा गंभीर. वधूला तिघांनी पळून नेलं. छत्रपती संभाजीनगरात खळबळ. पतीला संपवलं, नंतर नोकरीला बाहेर गेल्याचा बहाणा. एका गोष्टीने अडकले. 5 फूट खड्ड्यात बॉडी सापडले. बायकोला जाळल्यानं नवऱ्याला झालेली अटक. पण मंगळवेढ्यातील घटनेला धक्कादायक वळण. ती प्रियकरासोबत जिवंत सापडले. पर्यटकांच्या जीवाशी खेळ. लोणावळ्यातल्या प्रसिद्ध उपाहारगृहात उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचे वडापाव आढळल्याचा आरोप. भयंकर. लिपस्टिक आणि जेल लावून अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार. कल्याण रेल्वे स्थानकातून नराधमाला अटक. पोट बिघडलं पण टॉयलेट बिझी. लिफ्ट जवळ ती बसली. थेट 18व्या मजल्यावरून कोसळली. मुंबईतील धक्कादायक घटना. पहिले समजावले, मग वाद होताच संपवले. दारू पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाचा खून. पुण्यातील भयावह घटना. गोरेगावमधील मित्रांच्या ग्रुपची ती पिकनिक अखेरची ठरली. वसईच्या चिंचोटी धबधब्यातील डोहात दोघे बुडाले. गळ टाकून मृतदेह बाहेर काढले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज भारती या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा.